आज स्पेशल आता क्लिनिकमध्ये होईल काहीतरी सेलिब्रेशन स्टाफ बरोबर. अरे मॅडम पण आल्या. या मॅडम. हॅलो. अरे वा, अजून एक मॅम आले. हॅपी डॉक्टर्स डे मॅम. थँक्यू. सेम टू यू. चला मग यांना काय विचारायचं आता? मॅडमला आपण विचारूया की मॅडम तुम्हाला एका डॉक्टरमध्ये सॉफ्ट स्किल्स कुठले असावेत असं वाटतं? सॉफ्ट स्किल्समध्ये जनरली तर नॉलेजेबल असायला पाहिजे डॉक्टर. देन डिसिप्लिन असलं पाहिजे, हार्डवर्किंग पाहिजे, बस या तर क्वालिटीज पाहिजे. हो, थँक्यू मॅम. तुम्हाला आता मिळणार आहे एक डेअरी मिल्क. ओके, थँक्यू. हॅपी डॉक्टर्स डे मॅम. थँक्यू. आता आपण जे भेटलेलो होतो ते गायत्री मॅम होते आणि शी इज द क्यूटेस्ट टीचर. ओके, सो आता आपण भेटणार आहोत इंगळे मॅमना, जे खूप सिनियर आहेत आणि आपण बघू त्यांचे उत्तरं काय येतात. हॅलो मॅम. हॅपी डॉक्टर्स डे. सेम टू यू. मॅम, मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारेन आणि त्याचा आन्सर दिलात की मी तुम्हाला एक डेअरी मिल्क देणार आहे. ओके, सो माझा क्वेश्चन असा आहे की ॲज अ इन स्टुडंट लाईफ, म्हणजे मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट लाईफमध्ये आणि प्रोफेशनली जेव्हा कोणीतरी डॉक्टर होतात पुढे जाऊन, तर या दोन्ही फेजमध्ये सगळ्यात स्ट्रगलिंग फेज कोणती आहे? अर्थात ॲज अ मेडिकल स्टुडंट थोडीशी स्ट्रगलिंग फेज आहे. ऑफकोर्स टीचर्सना पण आहे, पण त्यांच्या जागी त्या पासआउट झालेले असतात. त्यांना रोजचं रोज अपग्रेड करायला लागतं. सगळ्यात महत्त्वाचं टीचिंग स्किल आहे, ती रोजच्या रोज अपग्रेड करायला लागते. पहिली गोष्ट ती आहे. ओके. घरी एक आपली मुलं सांभाळत असतो, इथं 100 मुलांना आपले समजून त्यांचे प्रॉब्लेम हँडल करायला लागतात. हा एक प्रॉब्लेम आहे. हां, पण हे आता ॲज अ स्त्री मल्टीटास्किंग असल्यामुळे हे आपल्याला जमतं. येस, वुमन्स एम्पॉवरमेंट. प्लस CBDC आता नवीन पॅटर्न आला आहे, त्याचं डॉक्युमेंटेशनवर हे आहेत. पण बाई लेडीज ॲज अ हे हँडल करू शकते असं मला वाटतं. पण मुलांचं काय आहे, घरापासून लांब राहतात, जेवायचे प्रॉब्लेम असतात, टीचिंग कुणाचं कळत असतं कुणाचं कळत नसतं, लेक्चर होत नसतात, पैशाचे प्रॉब्लेम असतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि अभ्यासाचं टाईमटेबल पण त्यांच्याकडं नसतं. याच्यामुळं त्यांना पास होणं हा सगळ्यात मोठं टास्क आहे त्यांच्याकडून असं मला वाटतं. पण जर त्यांनी व्यवस्थित रेग्युलर टाईमटेबल बनवलं आणि खाण्याचे प्रॉब्लेम जर सोडवले तर त्यांच्यासाठी पण हे अवघड नाही. ओके, थँक्यू मॅम. हे घ्या तुम्हाला माझ्याकडून डेअरी मिल्क. मला जे हॅपी डॉक्टर्स डे. आता येत आहे सोनाली मॅम, सो बघूयात त्यांचा रिव्ह्यू आपण. हाय मैम. हाय. हैप्पी डॉक्टर्स डे. हैप्पी डॉक्टर्स डे डॉक्टर राजू. क्या मैं आपका टाइम ले सकती हूँ? बोला ना. या प्लीज सीट या. सो व्हाट वर यू सेइंग? का बेड बसून थोडा वेळ घेऊया त्यांचा जरा. आता लेक्चर घेऊन आले ते त्यामुळे. ओह माय गॉड. मैं आपको एक क्वेश्चन करूँगी, अगर आपने जवाब दिया तो फिर मैं आपको डेयरी मिल्क दूंगी. अगर आपने नहीं दिया तो भी मैं दूंगी. ओके, तो फिर मेरा क्वेश्चन ये रहेगा कि हाउ टू स्टे फिट इन डे टू डे लाइफ. Okay. So according to me, I feel fitness is both mentally and physically. ओके. So for example, physical fitness can be done by daily walk of at least 30 to 45 minutes. Whichever time you prefer, morning or evening, but there should be some movement. ओके. And for mental fitness, I think everyone is busy, but we can make a time of at least 5 minutes. So I personally do this in the morning. Whenever you wake up from your bed, sit in the bed, don't use any phone or anything, just sit in the place and do breathing for 5 minutes. Just observe your breathing in and inhale and exhalation, and I think this will keep your mind stable, because these days are of very lot of stimulus and you become very restless and all those things. So doing this exercise will help you keep your mind fit. So this is what I do. Thank you ma'am. Yes. Thank you for your guidance. And here is your dairy milk. Thank you so much. Happy for Doctor's this. Happy Day. Doctor's Day.
आता आपण भेटणार आहोत गायनॅकचे मॅम साठे मॅम. ओके. हॅलो मॅम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मॅम थोडा वेळ घेऊ शकते तुमचा? सगळा वेळ तुझा. हो, थँक्यू सो मच मॅम. हॅपी डॉक्टर्स डे. हॅपी डॉक्टर्स डे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, त्याचा तुम्ही आन्सर दिलात की तुम्हाला मी एक डेअरी मिल्क देणार आहे. अरे म्हणजे मी साठी नक्की उत्तर देते. ओके. सो माझा असा क्वेश्चन आहे की आजकाल मॉडर्न लाईफमध्ये मेंटल स्टॅबिलिटी बिलकुल नाही आहे यंग जनरेशनमध्ये. सो जेवढं तुम्ही स्ट्रॉंग आहात या एजमध्ये मेंटली, सो तुम्हाला काय ॲडवाईस द्यायला आवडेल की आजकालच्या यंग जनरेशनसाठी? यंग जनरेशन म्हणजे आता आपण आपल्या कॉलेजच्या मुली हा वयोगट जर डोळ्यासमोर ठेवला Yes. तर खरोखर ना मेंटल स्टेबिलिटी कमी आहे. भीतात फार लवकर मुली, थोडा ॲरोगन्स जास्त आहे. पण तू आता मला ॲडवाईस विचारला आहे तो मी सांगते, पण हे जसं सांगितलं तसं त्यांची चांगली बाजू पण सांगते की त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे त्यांना काय करायचं. ओके. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमच्या जनरेशनला कसं होतं की आम्हाला खूप उशिरा किंवा आम्ही असं थोडंसं कन्फ्युज्ड असायचो, आपल्याला हे करायचं आहे, हे करायचं आहे. बऱ्याच वेळेला जे करायचं नसायचं ते करावं लागायचं. पण आता ह्या मुलींना एक्झॅक्टली माहिती आहे त्यांना काय करायचं आहे. तर ही त्यांची खूप चांगली बाजू आहे. आता मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी जर तू म्हणत असशील ना, तर मला असं वाटतं की काही गोष्टींपासून स्वतःला कट डाऊन करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला मेंटली स्टेबल राहायचं असेल तर कट डाऊन कशापासून करायचं, तर सोशल मीडियापासून कट डाऊन करायचं. पूर्ण नाही पण ॲटलिस्ट पार्शियल तरी. एक दुसरी गोष्ट म्हणजे जिथे आपल्याला ना असं कंजेस्टेड फील होतं, म्हणजे काही लोकांचे विचार, काही लोकांचं बोलणं, काही लोकांची बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स, हे जिथे आपल्याला कंजेस्टेड फील होतात ना, आपण इमिजिएटली त्या लोकांपासून स्वतःला कट डाऊन करून टाकायचं. ओके. त्या लोकांपासून म्हणण्यापेक्षा त्या विचारांपासून, त्यांच्या जेस्चर्सपासून, तर आपण मेंटली स्टेबल डेफिनेटली राहू शकतो. बाकी सगळं आहे बघ, तुमचं डायट आहे, रेजिमेन, अमकं सगळं. बट ह्या दोन गोष्टी मला फार जाणवतात की हे जर आपण केलं, हा असं बोलला, ही असं बोलली, मी असं केलं, तिने तसं केलं, कट डाऊन आपण विचारातच घ्यायचं नाही ते, तर आपण मेंटली छान स्टेबल आनंदी राहू शकतो. ओके मॅम. आता हे तुम्ही सांगितलं की काय नाही केलं पाहिजे. नाव 3 टिप्स की आपण काय केलं पाहिजे डे टू डे लाईफमध्ये डे टू डे टू कीप मेंटली स्टेबल. मेंटली स्टेबल या आपण यंग एज ग्रुप बरोबर राहिलं पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये जी फिजिकल आणि मेंटल एनर्जी आहे ना, ती आपल्यापर्यंत सर्क्युलेट होते. येस. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपला पीस ऑफ माइंड आपण स्वतः शोधला पाहिजे, आणि तो आपल्याला कळतो की इथे आपल्याला पीस आहे, मिळतं आहे, तर आपण ते फॉलो केलं पाहिजे. त्याच्याबरोबरीने बाकी सगळं आहेच, गुड लाईफस्टाईल, छान डाएट, एक्सरसाइज, भरपूर पाणी पिणे, आणि खूप वेगवेगळे रंग एका दिवसात बघितले पाहिजे. मनाला आनंद त्याच्यात वाटतो. सगळे रंग दिवसातनं कमीत कमी एकदा तरी बघायचे. ओके. थँक्यू मॅम. तुम्हाला माझ्याकडनं हे डेअरी मिल्क. थँक्यू सो मच. हॅपी डॉक्टर्स डे. थांब एक वाक्य अजून बोलायचं. येस. आणि प्रणोती मॅडम सारखं राहायला पाहिजे, आनंदाचा जरा. थँक्यू मॅम. थँक्यू. चला, मला कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे, म्हणजे मी हेल्दी आहे. स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे हॅपी. यो.